नमस्कार सर. नमस्कार. की आता हा केळीचा प्लॉट किती एकरचा आहे? हा 2.5 एकराचा प्लॉट. किती महिने झाला आता? त्याला 7 महिने 15 दिवस. वाटते का 7 महिने झाल्यासारखे? नाही. गड पण पडलेला आहे. हो. मी फिरून आलो पण असा तर नाही. जानेवारीचा प्लॉट आहे. हा. त्या तोडीत प्लॉट नाही आतापर्यंत. जोडीदार पण येते ते पण सांगते ते की हा. जानेवारीचा प्लॉट असा नाही कोणा. तुम्ही काय सांगतो त्यांना? मी SCT वैदिक वापरल्यामुळे मला ह्याचा हा. परिणाम चांगला दिसला. पण जमिनीत ताकद नसल्यामुळे केळ काही येत नव्हते याच्याकडे. बरेच दिवस झाले केळ करतोय पण SCT वैदिक वापरल्यापासून माझ्या केळीची एकदम प्रगती मस्त मध्ये झालेली आहे. वाढ वगैरे चांगली आहे. आपण वाढ- इकडे जरी बघितलं हो. एक समान वाढ आहे बरोबर. वाढ चांगली आहे. हा. हायेस्ट 38 केळ आहेत फर्स्ट फणीला आणि लास्टला 24 केळ आहेत. टोटल फण्या किती एका गाडाला? आता फर्स्टला पडल्या होत्या 8-9 आता म्हणजे आता जशी वाढेल तसं हा. 11-12-13 फण्यापर्यंत चाललेला आहे. हो फण्या कमी केल्या ते मी 8 ते 9 फण्या ठेवणार आहे. किती होय. जरी आल्या तरी 8 ते 9 फण्या ठेवणार. तुम्ही SCT वैदिकचा वापर केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला बघायला भेटतोय. एकच नंबर रिझल्ट. एकसारखी समान झाडं दिसत नव्हती कधीच पण आता सर्व कडनं एकसारखी सेम टू सेम एक समान वाढ कुठेही बघितलं. कुठं जरी बघितलं तरी अशी खाली वरती नाही. एकदम सशक्त झाड आहे. आपण हे जर बघितलं झाड त्याचं गड जर बघितलं केवढा आहे गड? हो. हा हा. एकदम जबरदस्त आहे ना. हा एकदम जबरदस्त. आणि आता पाऊस पडला म्हणून लोकांच्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्या दिसतात पण माझा नाही पाऊस पडला तरी पांढऱ्या मुळी वरती दिसते. ही एकदम असा रिझल्ट बघता येतो. SCT वैदिक वापरलं तर अतिउत्तम आहे. कमी खर्चामध्ये. रासायनिकनं एकतर जमीन खराब होते हा. आणि पैसा पण जास्त वेस्टेज होते. SCT वैदिक वापरलं जमीन तर चांगली राहते. आपल्या पुढच्या पिढीला पण जमीन नीट हा. ठेवू शकते. बरोबर. सगळं रासायनिक वापरलं तर पुढच्या पिढीला पण जमीन खराब होणार. धन्यवाद. ओके.